काय 15,000 रुपये गोवा ट्रिप साठी? 5,000 रुपये मिळतील, त्याच्यावरती एक दमडा मिळणार नाही तुला. तुझा बाप काय टाटा बिर्ला नाहीये. या चिरंजीव, तुमचीच वाट बघत होतो. वाजले का तुमचे 9? आपलं घर तर काय 5 स्टार हॉटेलच आहे ना. पाहिजे तेव्हा या, पाहिजे तेव्हा जा. चला. अरे मी जेव्हा तुझ्या एवढा होतो तेव्हा 2 डोंगर, 3 नद्या, 4 पर्वत आणि 5 जंगल पार करून जायचो. कशासाठी? फक्त किराणा आणण्यासाठी. आणि तुला फक्त दूध आणायला लावलं तर गाडी पाहिजे. जा चालत. कुठे चाललाय? परत बाहेर चाललाय मित्रांकडे. उद्या परीक्षा आहे तुझी. अरे गल्लीतले उडान टप्पू लोक येते, संगत सुधारा. उद्या परीक्षेला बसायला तुझे मित्र नाही येणार आहे. अरे काय दिवस रात्र क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. हा अरे जरा अभ्यासाकडे लक्ष दे, नाहीतर वडापावची गाडी टाकावी लागेल. अरे मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा माझ्या खिशामध्ये फक्त 10 रुपयाची नोट होती आणि तुला एक मूवी बघायला 1000 रुपये पाहिजे. अरे आता मागच्या आठवड्यात तर गाडीची टाकी फुल करून दिली होती तुला. एवढा कुठे इंटोस रे? पेट्रोलचे भाव किती वाढले माहिती का तुला? गर्लफ्रेंड कोण आहे? कुठे राहते? मराठी आहे का? आपल्या जातीची आहे का? बोलव तिला घरी. बोलव घरी तिला एकदा जेवायला. त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकत नाही. अरे 25 लाख रुपये? अरे येड्याचा बाजार आहे का? कुठून आणणार एवढे 25 लाख रुपये? अरे दात पाडून विकलं तरी 25 लाख रुपये मिळणार नाही. अरे हे काय योयो लावलंय रे? जरा मुकेशची गाणी लावा आपली. अरे तुला एसी पाहिजे, एसी लावून दिला. स्टडी टेबल पाहिजे, स्टडी टेबल आणून दिला. कुशनची खुर्ची आणून दिली. पण अभ्यासाच्या नावाने शंख. त्या टेबलवर तर कॅरम बोर्ड दिसतोय मला. अरे मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा माझ्या खिशामध्ये फक्त 10 रुपयाची नोट होती. अरे पैसे काय झाडावर लागलेत का? तुला किती वेळा सांगितलंय आधार कार्ड बनव, आधार कार्ड बनव. का ते पण बापानीच करायचं? अरे जरा लाईफ मध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला शिका. आपलं स्पीड बघा 80च्या वर चाललाय. अरे मी जेव्हा नाशिक मध्ये आलो तेव्हा माझ्या खिशामध्ये फक्त 10 रुपयाची नोट होती. त्या 10 रुपयामध्ये घर चालवायचो मी. आणि आता तुम्हाला 10 रुपयाची किंमत राहिलेली नाही. स्कोर काय आला? टेनल्याने किती मारले? सेंचुरी. आवाज वाढव बरं. या महाराज, तुमचीच वाट बघत होतो. किती वाजले घड्याळात? वाजले का तुझे 7? पैशांची किंमत राहिली नाही आजकालच्या पोरांना. अरे गणपत, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. जरा ऐक बापाचं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जा. बायोटेक मध्ये काही नाहीये, काही बूम बीम काही नाहीये त्याच्यात. अरे जरा बापाचा सल्ला ऐक. हे केस असेच पांढरे नाही झालेत. अरे जरा मित्रांची संगत सुधारा. लाईफ मध्ये ऍडजस्टमेंट नावाची काहीतरी गोष्ट असते, ती करायला शिका जरा. अरे ही काय बोकडदाडी ठेवली रे? महाराज आपल्या वयाकडे जरा लक्ष द्या. लग्नाचं वय झालंय, जरा मनावर घ्या आता. अरे मी जेवढे पैसे कमवतो तेवढे तर तुमचे चोचले पुरवण्यामध्ये जातात. सुधरा जरा, सुधरा. लाज लज्जा शरम ठेवा जरा. अरे तू तर केस कापायला गेला होता ना? कुठे केस कापले? आणि तो देवानंद सारखा कोंबडा कावर ठेवलाय? तो मोबाईल पहिले बाजूला ठेव. हे सगळे धंदे शिक्षणानंतर करा. US ला चाललीयस. आपलं ध्येय काय ते जरा लक्षात ठेवा. लोन घेऊन ठेवलंय आपण इकडे 12 लाखाचं. 2-3 वर्षात मुलीचं लग्न करायचं. मुलाच्या MBAच्या ऍडमिशनची फी भरायची. दिवाळी आली, बायकोला साडी घ्यावी लागेल, पोरांना कपडे घ्यावे लागतील. कसं मॅनेज करणार आहे सगळं? जाऊ दे, यावेळेस मला कपडे नाही घेतले तरी चालतील. 2 वर्षापूर्वी तर मी नवीन कपडे घेतले होते माझ्यासाठी.